इचूकडे आपल्याला थोडासा वेळ कमी आहे, नाही तर इचूची नक्कीच आपण इतकूच साधलं असतं. परंतु आता विनर विनर हा सामना एका बाजूला आपण बघतोय आरुषी 11, दुसऱ्या बाजूला MK फायटर्स. आरुषी 11 संघाचा संघनायक आलाय. चला या प्रथमेश या. हु इज कॉल फर्स्ट? हेड. हेड इज अ कॉल. पुढं उंच उडव. हेड इज अ कॉल अँड टेल इट इज. अभिनंदन. आपण बघतोय तो म्हणजे एका बाजूला MK फायटर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. वेळ माझ्याकडे कमी आहे. निर्णय काय असेल? चला फिल्डिंगला लगेच मैदानात उतरा. आणखी आपल्याला 5 सामने 4-4 षटकांच्या सामन्यात 1 ओव्हर मॅनेटरी पॉवर प्ले. दोन्ही संघाने देऊया शुभेच्छा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. Yes, over to Shriyakji Gaikwad. Yes, toss win MK Fighters. MK Fighter Mangesh Konje. MK Fighters. या आपण फील्ड घेतलेली आहेत. चला आपण मैदानामध्ये फील्ड आपली फिल्डिंग आहे ना. MK फायटर टॉस विन आपण आहेत. आपण फील्ड घेतलेले आहात. आपले कॅप्टन्सनी निर्णय दिलेला आहे. आपण मैदानाकडे लगेच दाखल व्हायचं आहे. आणि आता होणारे सामने हे 4 ओव्हरचे सामने असतील. याची दोन्ही संघांनी या ठिकाणी नोंद घ्यायची आहे. दोन्ही संघांची दक्षता घ्यायची आहे. होणारे सामने हे 4-4 षटकांचे सामने असतील. याची दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. ओके. सो या ठिकाणी सन्माननीय आमचे मित्र हॅलो. सन्माननीय जावेदभाई पठाण यांच्याकडून सिद्धेशजी दंत मागील मॅचसाठी सिद्धेशजी दंत यांना 500 रुपये ऑनलाईन केलेले आणि DG मोबाईल इलेक्ट्रॉनिक्स सन्माननीय धीरजजी गुप्ता यांच्याकडून सुद्धा 500 रुपये 500 रुपीज ऑनलाईन जीपे केलेले आहेत. येस, थँक्यू थँक्यू DG मोबाईल इलेक्ट्रॉनिक्स अँड जावेदभाई पठाण. येस, थँक्यू. आणि यानंतर आवाज ऐकूया सुधागड तालुक्यातील पाली शहरातील व्हॉइस ऑफ बुरमली सुधागड सन्माननीय श्रीयोगजी गायकवाड यांचा. चला स्पीडअप घ्यायचं आहे. विनंती आहे खऱ्या अर्थाने पाली प्रीमियर लीग. आणि मग या पुढील सर्व सामने 4 ओव्हरचे असतील याची देखील आपण दखल घ्यायची आहे. आणि मग 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 शतकं कंप्लीट करायची आहेत. अन्यथा एक खेळाडू एक प्लेयर तुमचा 30 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. आणि ते आम्ही टायमर देखील लावतोय. आमचा गुल्लेखक मित्र आमच्या समवेत तो देखील झुलला आहे. आणि मग टायमर इथे सेट होतोय. चला बॅटर पाठवा मैदानामध्ये. चला बॅटर पाठवायचे मैदानामध्ये. आपल्याकडे वेळ फार कमी आहे त्यामुळे विनंती असेल थोडंसं स्पीडअप करायचं आहे. सर्व खेळाडूंना विनंती आहे. कॅप्टनना देखील विनंती आहे. विनर वर्सेस विनरचा सामना आपण पाहतोय. एका बाजूने MK फायटर्स विरुद्धात
अरुष 11. दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलाय. मग या सामन्यामध्ये काय घडणार, काय बिघडणार हे देखील पाहायचं आहे. पीपीएलचा हंगाम आपण पाहतोय, पाली प्रीमियर लीग. आणि या जर पाहिलं तर 2011-12 मध्ये या स्पर्धेची सुरुवात झाली होती. खऱ्या अर्थाने पाली पॅकर्स या संघाने सुरुवात केली होती पीपीएलची. तदनंतर मात्र मिलिंद गोळे यांच्या माध्यमातून पाहिली. तदनंतर मात्र सिद्धेश दंत यांनी ही जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली. आणि मग पुन्हा एकदा आपण पाहतोय 14वं पर्व आहे. या पर्वातील अगदी गोड नियोजन सिद्धेश दंत आणि टीम कंपनीने केलं आहे. सर्वांचंच कौतुक करेल खऱ्या अर्थाने आमचे डीजे इंदुलकर सरांचं देखील कौतुक करेल, कारण की भरपूर मेहनत त्यांनी देखील घेतली आहे. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर पूर्ण या स्पर्धेमध्ये अगदी बाउंड्री लाईन सजवली आहे, मैदान खेळपट्टी सजवली आहे, हे मंडप, आमचा गोड आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. यामध्ये त्यांची देखील गेले आठवडाभर त्यांची देखील मेहनत आपण पाहिली. आणि मग आता विनर वर्सेस विनर सामना आपण पाहतो. एका बाजूने एम के फायटर्स विरुद्ध अरुषी 11. टॉस जिंकला होता एम के फायटर्सने. तदनंतर फिल्डिंगचा निर्णय घेतला. 4 ओव्हरची मॅच असेल. आणि मग या मॅच मध्ये काय होणार, काय बिघडणार हे देखील पाहायचं आहे. जिथे शतक क्रमांक पहिला, वैयक्तिक पहिलं, संघाकडून पहिलं शतक गोलंदाजी मार्कवर अनुरागला आपण पाहतोय. सूरज झुले, चिकना चिंट्या स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. राजा इंदुलकर सोबतीला पहिला बॉल, यावेळेस फक्त दिशा दिली आहे. फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगातील ताकद, पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे. या सिंगल बरोबरच धाव संख्येचा श्रीगणेश झालाय. फलंदाज सूरजचं अकाउंट देखील एका धाब्याने ओपन झालाय. आणि मग 4 ओव्हरची मॅच आपण पहिला सामना जर पाहिलं तर 5-5 ओव्हरच्या मॅचेस खेळवल्या गेल्या. आणि मग आता मात्र आपण पाहतोय विनर्स वर्सेस विनर मॅच एका बाजूने खेळताना पाहायला मिळेल, जिथे गोलंदाजी मार्कवर अनुराग, स्ट्रायकिंग एंडला राजा. यावेळेस सरळ बॅटने लॉंग ऑफ क्लिअर केला जातोय. पहिला चेंडू फेस करत असताना दे धक्का घे चक्का. वरतून लॉंग ऑफ क्लिअर केलं. भरपूर चांगला फटका पाहायला मिळाला. आणि मग ताकदीचा वापर अगदी समोरच होता. आणि मग व्ही शेप मध्ये हा खेळाडू भरपूर चांगली कामगिरी करत असतो ना, आणि ते सिद्ध देखील केलं. पहिला चेंडूवरती षटकार आलाय, म्हणजेच काय धाव फलक 7 वर जाऊन पोहोचलाय. 4 ओव्हरची मॅच आहे. आणि मग इरादी स्पष्ट केलेत पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकल्यानंतर. यावेळेस चॉप केलं, वाह अफलातून फटका पॉइंट मधून. चेंडू अलॉंग द कार्पेट, बॅक टू बॅक, मोठा फटका, 4 धावांसाठी चौकार. फटका पाहायला मिळाला. फुलर लेनचा चेंडू होता, परंतु काय फटका सजवलाय. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत असताना पाहायला मिळेल राजेश इंदुळकर पेशाने शिक्षक आहेत, परंतु भरपूर चांगली कामगिरी आज फलंदाजीच्या माध्यमातून. यावेळेस फटका फसला होता. सरळ बॅटने लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक कॅप्टन पतू जोपर्यंत फेकी करेल तोपर्यंत मिळणारी फक्त सिंगल येते. या सिंगल बरोबरच 12 धाव फलकार लागले आहेत. टायमर इथे सेट केलाय. 15 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 3 शतकं कंप्लीट करायची आहेत, याची देखील नोंद घ्यायची आहे. यावेळेस लोवर फुल टॉस, गॅप मध्ये चेंडू चाललाय. थोडंसं बम्पलिंग पाहायला मिळालं मिडॉनला. आणि त्यानंतर आउटफील्ड खूप फास्ट आहे, चेंडू थांबणार नाहीये, सीमा पार जातोय. आणखीन एक चौकार. थँक्यू डीजे. जर पाहिलं तर मिडॉनला खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. आणि तदनंतर मात्र आउटफील्ड खूप फास्ट असल्या कारणाने सीमारेषा ओलांडतोय चेंडू. आणि आणखीन एक चौकार पाहायला मिळाला. या चौकाराबरोबरच धाव फलक पुन्हा 4 ने पुढे जाईल. पाहता 16 या आकड्यावर आपण पाहतोय. बिनबाद 16 पहिलं शतक आहे. पॉवर प्लेच्या शतकामध्ये पुरेपूर फायदा उचललाय. यावेळेस भरपूर चांगला फटका,
चेंडू बराच वेळ हवेमध्ये, परंतु वाऱ्याच्या दिशेने चेंडू आउट ऑफ द पार्क. आणखीन एक षटकार. येस, थँक्यू डीजे. त्याचबरोबर सन्मानित वेदांत कमलाकर शिंदे झाले, त्यांच्या माध्यमातून आपण हे आकर्षक ट्रॉफी जो पाहतोय ना, भव्य दिव्य चषक आपण पाहतोय, यांच्या माध्यमातून आपल्याला प्रस्तुत केलं. तुमचं देखील आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. जर पाहिलं तर शतक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या शतका अखेर धाव फलकावर धावा लागला बिनबाद. 22 धावा धाव फलकावर लागल्यात. हॅलो, आवाज यास आपण या ठिकाणी हे आकर्षण ट्रॉफी जे पाहतो ते सन्माननीय आमचे मित्र, आमचे बंधू वेदांत कमलाकर शिंदे यांच्याकडून या ट्रॉफीज आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत त्यांच्याकडून. तर त्यांचं या PPLच्या निमित्ताने 2026 परवा 11 या 11व्या नवीन हंगामामध्ये त्यांचं या ठिकाणी खूप सारं स्वागत आहे. आवाज असा येतोय हो. यस, थँक्यू. वळूया मैदानाकडे, जिथे आपण पाहतोय शतक क्रमांक दुसरं, वैयक्तिक पहिलं, संघाकडून दुसरं शतक. कॅप्टन इथे येतोय प्रथमेश शिंदे, गोलंदाजी मार्कवरती आलेत. जर पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये भरपूर धाबा कुठल्या गेल्यात. मग आता 38 सर्कलच्या बाहेर 5 खेळाडू पाहायला मिळतील. मिड विकेट, वाईडिश, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन, तर एक डीपमध्ये क्षेत्ररक्षक आणि एक एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलाय. आणि मग 5 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत ना. मग गोलंदाजाच्या मनामध्ये हेच असेल, कुठेतरी जोडी फोडावी लागेल, पार्टनरशिप ब्रेक करावी लागेल, आणि तसंच होताना पाहायला मिळेल का. तिथे पहिलाच बॉल राईट ऑन द ओव्हर द विकेटने. लाईन खराब होती, पंचांनी दंडित केलाय, नोचा इशारा येतोय, म्हणजेच काय फ्री हिट असेल. या फ्री हिट वरती संधी असणार आहे. मोठा फटका खेळला जाईल का, हा देखील अनेक प्रेक्षकांना मनामध्ये प्रश्नचिन्ह उभा राहिलाय. कारण की या फ्री हिटचा बॉल आहे, संधी आहे एक मोठा फटका खेळण्याची. फिंगर रोल केले होते, स्लोअर गतीचा चेंडू होता, चेंडू हवेमध्ये होता, जरूर टिपली होती, परंतु एक धाव नक्कीच होती. आणि मग फ्रीडच्या चेंडूवरती मोठा फटका आला नाहीये. एका धावेने धाव फलक पुन्हा पुढे जाईल. 24 या आकड्यावर शतक क्रमांक दुसरा पाहतोय. भरपूर चांगली पार्टनरशिप राहिली आहे, कारण की 4 ओव्हरची मॅच आहे. आणि या 4 ओव्हरच्या मॅच मध्ये काय हवंय, यावेळेस रिवर्सचं अस्त्र बाहेर काढलं होतं. बॅटच्या आतली कडा, डायरेक्ट हिटचा प्रयत्न. जर डायरेक्ट हिट झाली असती तर वेगळं चित्र निर्माण झालं असतं मैदानामध्ये, परंतु सिंगल आली आहे. बचावले गेलेत मी तर म्हणेल. आकाश बनवी तिथे होते, भरपूर चांगली हिट केली होती, परंतु बार बचावलेत मी तर म्हणेल. सिंगल नंतरच धाव फलक पुन्हा एकने पुढे जाईल. 25 या आकड्यावर आपण पाहतोय. हॅलो 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 हॅलो, ठीक आहे. यावेळेस चांगला फटका खेळलाय, परंतु फटका फसलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक आले, तदनंतर झेल पकडली गेली आहे. धक्का क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर. कॅप्टन गोलंदाजी मार्कवरती आले आणि त्यांनी तसंच केलं देखील. येस, नक्की, कारण दोघंही आपण पाहिलं तर खेळाडू सेट झाले होते. पण यानंतर सुद्धा एक विस्फोटक फलंदाज बॅटर येतोय, मैदानामध्ये एंटर करतोय. मागील मॅच मध्ये पाहिलं तर तब्बल 6 चेंडूमध्ये वेदांजी त्यांनी तब्बल 4 षटकार लागून संघासाठी 25 धावांचं योगदान अशी पारी या ठिकाणी खेळला होता. हा फलंदाज येतोय बॅटिंग एंडला, अर्थात मंगेश यादव उर्फ लाला. येस, ओव्हर टू श्रीयोगजी गायकवाड. थँक्यू सर, भरपूर चांगली बॅटिंग केली होती. आणि मग या मॅच मध्ये देखील पुन्हा नव्याने सुरुवात करायची आहे ना, जिथे समोर फिरकीचा जादूगार आपण पाहतोय पतू शिंदेने विकेट मिळवली आहे. टीमचा कॅप्टन आहे आणि मग त्याला सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेऊन चालत असताना चांगली कामगिरी करावीच लागेल ना. फिरवलाय चेंडू, फिंगर रोल केले होते, परंतु आउटसाइड ऑफ स्टंप. पंच दोन्ही हात समांतर करून आम्हाला कळवतात की वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन येते. या एक्स्ट्रा रन बरोबरच जर पाहिलं तर 26 धावा धाव फलकावर लागल्यात.
वेळ फार कमी आहे बघा, नाहीतर 15 मिनिटांनंतर तुमचे 3 शतकं तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. किंवा एक प्लेअर तुमचा आत घेतला जाईल 30 सर्कलच्या आतमध्ये, याची देखील आपण नोंद घ्यायची. आम्ही वारंवार सूचना करतोय. यावेळेचा चांगला फटका लॉंग द कार्पेट, चेंडू चालला मिड विकेटला. सिंगल घेतली जाते, फक्त सिंगलवर थांबवलाय. भरपूर चांगली फिल्डिंग. क्षेत्ररक्षक मिड विकेटला रोशन आपण पाहिलं, फक्त सिंगल आली आहे. त्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर काहीसा संत गतीचा सामना पाहायला मिळालाय. त्याचं कारण देखील आहे, भरपूर चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी होतीये. अगदी रूम मात्र मिळून देत नाहीयेत फलंदाजांना. कधी इन कटर, कधी लेग कटर, ही खासियत आहे या गोलंदाजाची. आणि जर पाहिलं तर पाली क्रिकेट असोसिएशनमध्ये आपल्या नावाचा डंका या खेळाडूने वाजवलाय. जर पाहिलं तर टॉप 5 मध्ये या खेळाडूचं नाव घेतलं जातं ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये. यावेळेस लोअर फुल टॉस, सरळ बॅटने लॉंगॉनच्या वरतून बिग 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 धमाका पाहायला मिळाला. 6 धावांसाठी षटकार. तर अगदी लोअर फुल टॉस होता, म्हणजेच काय सूरज हुलेला बर्थडेचा गिफ्टच मिळाला की काय, असं देखील प्रश्नचिन्ह आमच्या मनामध्ये उपस्थित झालाय. आणि त्याचा पुरेपूर फायदा देखील घेतला रिव्हर्स. परंतु यावेळेस बॅटच्या आतली कडा सिंगल घेतण्याचा प्रयत्न झालाय. सिंगल घेतली आहे, दुसरीसाठी कॉलच नाहीये, कारण की माहिती आहे विकेट किपर भरपूर वेगाने आले होते. आणि मग शतक क्रमांक 2 इथे संपलाय. 2 शतकांचा खेळ संपला. 2 शतकाखेर जर पाहिलं तर धाव फलकावर धावा लागल्या 34 धावा. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. मग 12 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा येणार का, अमित सर काय म्हणाल? कारण की बॅटिंग लाईनअप खूप चांगली आहे. जिथे मागच्या मॅचमध्ये भावेश वारांगे असतील, निखिल ठोंबरे असतील, लाला असेल, भरपूर चांगली कामगिरी त्यांनी देखील केली होती. म्हणजेच काय अजूनही 12 चेंडूमध्ये कुठपर्यंत मजल मारणार हे देखील पाहायचं आहे. निश्चित पाहिलं तर सूरज आहे, त्यानंतर तद्गत मंगेश आहे. त्यामुळे नक्कीच लेग साईड ऑन झोन दोघांची पॉवर हिटिंग फलंदाजी आहे. पवन शिंदे येतोय. आपण निश्चित पवन शिंदेची बॉलिंग सातत्याने पाहतोय या मैदानामध्ये. यावेळेस वाईड येतोय, पंच कळवत आहेत, कारण की जर पाहिलं तर लेग स्टंप सोडून जाणार चेंडू. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलक 35 या आकड्यावर. 35 लॉस ऑफ 1 विकेट. 35 धावा धावफलकार लागल्यात. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. शतक क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवर पवनला आपण पाहतोय. पऊ भरपूर चांगला हा देखील गोलंदाज आहे. चर्चा या खेळाडूची देखील आहे. परंतु सूरज हुळे थांबायचं नाव घेत नाही. या चेंडू बराच वेळ हवेमध्ये, फक्त पाहत राहिले खेळाडू आणि लांबच लांब. दे धक्का घे छक्का. मी आताच म्हटलं होतं की बॅटिंग लाईनअप भरपूर स्ट्रॉंग आहे या टीमची, अर्थातच आरुषी 11 संघाची. आणि मग तसंच काहीतरी मैदानामध्ये घडतंय. सूरज हुले टीमचा कॅप्टन आहे. भरपूर चांगली कामगिरी त्यांनी देखील आज बजावली आहे. यावेळेस शपवून खेळण्याचा प्रयत्न, फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, परंतु सरळ चेंडू यष्टांवरून येतोय. आणि मग डॉट बॉल देखील पाहायला मिळाला. या चेंडूमध्ये गती थोडीशी होती. मागील चेंडूमध्ये फिंगर रोल केले होते आणि मग ते आधीच ओळखलं होतं बॅटरने. आणि मग सरळ बॅटने एक धमाका देखील पाहायला मिळाला. आणि आता मात्र जर पाहिलं तर शफल झाले होते खेळाडू. सरळ विकेट किपरकडे चेंडू जातोय. केतन कडू आपण यष्टांच्या मागे पाहतोय, भरपूर चांगली विकेट किपिंग करताना. लोअर फुल टॉस, फटका फसला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक कोणतीच चुकी करत नाहीये. टिपते कॅच. आणखी एक धक्का क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. जर पाहिलं तर या मॅच मध्ये दुसरी कॅच पकडली आहे अर्थातच शुभम रावलने. आज चर्चा त्या खेळाडूची देखील आहे. भरपूर चांगला फटका त्याने देखील लगवला होता, जिथे 7 बॉल 9ची गरज असताना षटकार लगवून आपल्या सामन्याला मजबूत स्थितीमध्ये नेलं होतं. आणि एक उत्तम दर्जेचा क्षेत्ररक्षक देखील आहे. परंतु आता मात्र मैदानामध्ये न्यू बॅटर विंटर झालाय. भावेश वारांगे एक दर्जेदार खेळाडू आहे. डावकुऱ्याचा फलंदाज जेव्हा जेव्हा आपण मैदानामध्ये पाहतो ना, एक वेगळी चर्चा या खेळाडूंची होत असते. आणि मग
पहिल्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं भावेशला भरपूर चांगले फटके लगावले होते. मग या मॅच मध्ये जिथे पतूने कमबॅक केलंय, पहूने कमबॅक केलंय, विकेट जरूर मिळवले, मग पुढे काय होणार, काय बिघडणार हे देखील पाहायचं ना. म्हणजेच काय अजूनही जर पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 41 धावा फलकार लागल्यात. एक भरपूर चांगली स्ट्रॉंग टीम, भरपूर चांगलं बॅटिंग लाईनअप आहे. आणि मग 41 धाव फलकार अद्याप लागल्यानंतर न्यू बॅटर मैदानामध्ये डावखुऱ्या त्याचा फलंदाज, विस्फोटक फलंदाज भावेश वांगरेंगेला आपण पाहतोय. यावेळी चांगला चेंडू, परंतु चांगला फटका पाहायला मिळाला. आउटफील्ड खूप फास्ट आहे. क्षेत्ररक्षक पाठलाग जरूर करतोय, परंतु चेंडू थांबायचं नाव घेत नाहीये. सीमारेषा ओलांडतोय आणि येतोय चौकार 22च्या बॅटमधून. जर पाहिलं तर या इनिंग मध्ये फक्त एकच डॉट बॉल पाहायला मिळालाय. आणि मग खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर षटकार चौकारांची बोली भाषा पाहायला मिळाली आहे. म्हणजेच कुठेतरी कमबॅक करावं लागेल गोलंदाजांना देखील. जास्तीत जास्त निर्धाव चेंडू टाकावे लागतील, कारण की अद्याप 45 धावा. धाव फलकार लागल्यात, फटका फसलाय, कोणतीच चुकी होत नाहीये. लॉंग ऑन लाट टिपली जाते. कॅच धक्का क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. जर पाहिलं तर अद्याप धक्का क्रमांक 3 बाद झालाय 45 धावसंख्येवर. शतक क्रमांक 3 चालू आहे. अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे. या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर भरपूर चांगली कामगिरी केली आहे. 2 विकेट जरूर मिळवल्यात. एक षटकार देखील पाहायला मिळाला, एक चौकार देखील पाहायला मिळाला, धावा देखील येत आहेत. परंतु महत्वपूर्ण जर पाहिलं तर विकेट देखील मिळवल्यात. सूरज बाद झालाय, राजा इंदुळकर देखील चांगल्या लयमध्ये दिसत होते, ते देखील बाद झाले. आणि तदनंतर भावेश मैदानामध्ये आले. एक चौकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला, ते देखील लगेच परतलेत. आणि आता मात्र लाला आणि निखिलची जोडी मैदानामध्ये आहे. यावेळी चांगला चेंडू, भरपूर चांगला चेंडू, काहीच चेंडू कळत नाहीये फलंदाजाला. जर पाहिलं तर शतक क्रमांक 3 इथे संपलाय. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकाखेर अद्याप धाव फलकार धावा लागल्या 45 धावा. आणि महत्वपूर्ण म्हणजे काय, 14 मिनिटांमध्ये 3 षटक संपवलेत. परफेक्ट टायमिंग इथे वापरला गेलाय फिल्डिंगच्या माध्यमातून. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. शेवटचं शतक असेल, हाणामारीचं शतक आहे, स्लॉगिंग ओव्हर आहे. मग या ओव्हरमध्ये काय घडणार, काय बिघडणार हे देखील पाहायचं आहे. जिथे गोलंदाजी मार्कवर रोमी येतोय, स्लॉगिंग ओव्हर स्पेशलिस्ट प्रमोद यादव, गोलंदाजी मार्कवर रोमिओ या नावाने फेमस आहे. जर पाहिलं तर मागील 7-8 वर्षाचा कालखंड जर आपण जर पाहिलं ना, तर या खेळाडूची देखील भरपूर चर्चा आहे. स्लॉगिंग ओव्हर स्पेशलिस्ट आहे आणि खऱ्या अर्थाने पीपीएलचा हंगाम देखील या खेळाडूने अनेक वर्ष गाजवलाय. गेले 14 वर्ष आपण ही स्पर्धा पाहतोय पीपीएलची. 2011ला सुरुवात झाली होती. 11-12च्या कालखंडामध्ये या स्पर्धेला सुरुवात झाली होती. तिथे आयोजन केलं होतं पाली प्रीमियर लीगचं आयोजन खऱ्या अर्थाने पाली पॅकर्स या टीमने केलं होतं. तदनंतर काही कालावधीने मिलिंद गोळे यांच्याकडे आणि मग तदनंतर मात्र सर्व जबाबदारी सिद्धेश दंतांनी घेतली आहे. आणि एक अतिशय गोड नियोजन सिद्धेश दंत अँड टीम कंपनीने केलंय. 14व पर्व या स्पर्धेचा आपण पाहतोय पाली प्रीमियर लीग. आणि मग खऱ्या अर्थाने पाली असोसिएशन क्रिकेटच्या सर्वच खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म देणारी स्पर्धा आज आपण पाहतो. या मैदानावरती जनरल अरुण कुमार वैद्य क्रीडांगणावरती एक भव्य दिव्य असं मैदान आपल्याला पाहायला मिळालंय. खऱ्या अर्थाने आपण खूप नशिबवान आहोत की हे मैदान आपल्याला मिळालंय. लोवर फुल टॉस, यावेळेस ताकदीचा वापर, चेंडू चालला आम्हाला मानवंदना देणारा आउट ऑफ द पार्क 6 धावांसाठी षटकार.
वेस्ट आहे, नो बॉल आहे, नो बॉलवर षटकार म्हणजेच काय फ्री हिट, नो प्लस 6 धावा, 7 धावांचं योगदान मिळालंय. फ्रीटचा बॉल आहे, रोमिओ कमबॅक करेल का? समोर लाला आहे, फुल्लर लाईनचा चेंडू होता, अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय वाईडिश. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने येतोय, सिंगल घेतली जाते. अद्याप माझ्या नजरेमध्ये मी 2 फ्री हिट पाहिले, दोन्ही फ्री हिटवर फक्त सिंगलच घेतली आहे. आणि नक्कीच जर पाहिलं तर फ्रीटचा फायदा घेता आला नाहीये आणि मग रोमिओ कमबॅक करणं जाणतो. जरूर पहिला चेंडू बिमर वेस्ट होता, त्यानंतर मात्र फुल्लर लेनचा चेंडू सिंगलच घेतली. सिंगल बरोबर धाव फलक 3 बाद 53 या आकड्यावर एक चांगली मजल मारली आहे. भरपूर चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. फुल्लर लेनचा चेंडू पुन्हा एकदा खोदून काढला, अलॉंग द कार्पेट चेंडू, क्षेत्ररक्षक येईल, थोडंसं फंफलिंग झालं परंतु सिंगलच घेतली जाते. खऱ्या अर्थाने सिद्धेश जनता यांचं कौतुक करावं लागेल. अमित भरपूर मेहनत त्यांनी देखील घेतली, गेली 2 आठवडे या स्पर्धेसाठी भरपूर मेहनत ते देखील घेत आहेत. अगदी दिवस रात्र कुठेच काही कमी पडेल का याची काळखंडा अगदी त्यांनी देखील घेतली आहे. त्यांचं देखील आपण कौतुक करूया या स्पर्धेनिमित्ताने. शॉर्ट बॉल पूल केलाय, पॉवरफुल पाहायला मिळाला. लाला मंगेश यांच्या बॅटमधून आणखी एक चेंडू सीमारेषा पलीकडे, 6 धावांसाठी षटकार. मिळाला त्यावर देखील तुटूनच पडले होते. मग रोमिओला काय मंत्र देताना पाहायला मिळालं शुभम रावल, कारण की माहिती आहे भरपूर धावसंख्या या ओव्हरमध्ये उभारल्या गेलेत ना, मग कमबॅक देखील करावं लागेल. लाईन खराब होती, यावेळेस पंचांकडे दात मागितली जाते. आमचे पंच तटस्थ. जर पाहिलं तर षटकार मारल्यानंतर कुठेतरी दडपण होतं का? नोचा इशारा येतोय, फिट असेल. चला लगेच टॉससाठी यायचंय, विनंती असेल. हे मॅच संपल्यानंतर, ही ओव्हर संपल्यानंतर लगेच टॉससाठी यायचं. रॉयल बुरमाई टीमचा कॅप्टन, त्याचबरोबर हॉटेल श्री गणेश, दोन्ही टीमच्या कॅप्टन यायचंय. परंतु यावेळेस लॉंगॉनच्या वरतून आणखीन एक तडाखा पाहायला मिळालाय. लालाच्या बॅटमधून 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे. अफलातून फटकेबाजी चालू आहे मैदानामध्ये. मंगेश थांबायचं नाबच घेत नाहीये, प्रत्येक चेंडूवरती षटकार चौकार षटकार चौकारांची भोळी भाषा करतोय. स्लोवर पहिला चेंडू, यावेळेस जर पाहिलं तर फिंगर रोल केले होते आउटसाइड ऑफ स्टंप. आता मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. जर पाहिलं तर गोलंदाजाने देखील जाणलं होतं की कोणत्या पद्धतीचे चेंडू टाकल्यानंतर आपल्याला मार बसतोय, मग आपण काय करायला हवं. मग स्लोवर पहिला चेंडू टाकलं, शरीरापासून थोडंसं दूर ठेवलं होतं, परंतु निर्धाव चेंडू जरूर आला असेल तरी धाव फळक जर पाहिलं तर 67 धाव फळकर लागलेत. यावेळेस मोठा फटका, वाईडिश काऊ कॉर्नरच्या वरतून लांबच लांब, दे धक्का घे छक्का, आणखीन एक षटकार. थँक्यू डीजे. शतक क्रमांक 4 संपलं, 4 षटका अखेर धाव फलकावर धावा लागल्या. 73 जिंकण्यासाठी 74 धावांची गरज आहे. चला लगेचच फिल्डिंग लावून घ्यायची, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. विनंती असेल लगेचच फिल्डिंग लावून घ्या आणि लगेच बॅटर देखील मैदानामध्ये जायचं आहे, बॉल द्या मैदानामध्ये. त्याचबरोबर टीमचे कॅप्टन प्रथमेश दंत, विनंती असेल आपण यायचंय. सिद्धेश दंत आपणास देखील विनंती आहे. सन्माननीय विधान शिंदे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल उडवला जाईल, ज्यांच्या माध्यमातून आपण ट्रॉफीज आपण पाहतोय त्यांनी दिल्यात. विनंती करेल आपल्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस उडवला जाईल. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या, वेळ फार कमी आहे. मायक्रोफोन मध्ये बदल होतोय. व्हॉइस ऑफ पाळी अमित शिंदे यांचा एक गोड आवाज आपण ऐकणार आहोत. चिंट्या, तुम्हाला वारंवार सूचना करून सुद्धा तुम्ही फॉलो करत नाहीयेत, नंतर तुम्हालाच वेळ होईल, याची शेवटचा सामना तुम्हालाच खेळावा लागेल याची दक्षता घ्या. वारंवार पुकारून सुद्धा तुम्ही फिल्डिंग लावत नाही आहात.
येस चला सूरज होले कॅप्टन यांना विनंती आहे विनंती आहे चला आपण लगेच फील्ड लावून घ्यायची आहे आणि या ठिकाणी मात्र आमचे आपण हे जे ट्रॉफीज पाहतो जे आकर्षण चषक हे सन्माननीय आमचे बंधू वेदांत शिंदे यांच्याकडून या ठिकाणी ट्रॉफीज स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते या नेक्स्ट मॅचचा या ठिकाणी आपण टॉस करत आहोत. एका बाजूला हॉटेल श्री गणेश आणि त्यांच्या विपक्षमध्ये रॉयल बुरमाली या संघामध्ये होणारा आता हा टॉस. येस अँड कॉल इज हॉटेल श्री गणेश टॉस बिन. येस बोलूया मॅच कडे. थँक्यू सो मच श्रीयोगजी गायकवाड व्हॉइस ऑफ बुरमली आपण ऐकत होतात. येस वेलकम बॅक टू क्रिकेट. पुन्हा एकदा या क्रिकेटच्या पंढरीमध्ये आपलं स्वागत करतो या क्रिकेटच्या नगरीमध्ये. पंच बॉल ओके येस थँक्यू. येस बोलूया मॅच कडे. वेलकम बॅक टू क्रिकेट. चला स्पीडअप घ्यायचं आहे. चला कॅप्टन्सला विनंती आहे सूरज हुले या स्पीडअप घ्यायचं आहे. बॅटर मैदानामध्ये एंटर करायची आहेत. चला स्पीडअप घ्यायचे आहेत. येस प्रथमेश शिंदे शिवम रावळ यांना विनंती आहे आपण बॅटर पतू लवकर बॅट्समन पाठवा पतू. येस शुभम रावल चला प्लीज आतमध्ये एंटर करायचं. बॅटवर फलंदाज दाखल करायचे आहेत. येस बोलूया मॅच कडे. वेलकम बॅक टू क्रिकेट. विजयासाठी 74 धावांचा लक्ष्य आहे. येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी 74 धावांचा टार्गेट इथे सेट केलेला आहे. या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची. दिली नद्याने दैयासाठी समर्थता बलिदानाची. पहाड डोंगर येथे सांगती अजिंक्यता अभिमानाची. जगदंबेचा पालवे येथे लढवा यांच्या सदाशिरी. रणबंदीची जात अमुची कोण आम्हा भयभीत करी. एस मॅच इज ऑन. विजयासाठी 74 धावांचा लक्ष ठेवलेला आहे. बॅटर मैदानामध्ये दाखल झालेले आहेत प्रथमेश शिंदे आणि केतन कडू. चला स्पीडअप घ्यायचं आहे फास्ट. यानंतर सुद्धा 2-3 सामने आहेत. स्पीडअप घ्यायचं आहे. जवळ इथं पाहिलं तर या ठिकाणी 2:55 मिनिटे झालेली आहेत म्हणजे जवळजवळ 3 वाजलेले आहेत. चला स्पीडअप घ्यायचं आहे. आपल्या हातामध्ये फक्त आणि फक्त 2.5 ते 3 तास शिल्लक आहेत आणि आणखी 3 सामने या पुढचे आहेत त्यामुळे स्पीडअप घ्यायचं आहे. चला विलूया मॅच कडे. मॅच इज ऑन. गोलंदाज तयार आहे. ओव्हर क्रमांक पहिल्यासाठी शिरीष मांढरे. राईट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू पहिला चेंडू या वेळेस मात्र स्वागत करतोय डॉट बॉलने. या इनिंगची सुरुवात होतोय. यस टायमिंग इज ऑन. बॅटर नेम केतन कडू अँड प्रथमेश शिंदे. यस 3 ओव्हर मध्ये पहिल्या 15 मिनिटांमध्ये 3 षटक संपले पाहिजेत. यावेळेस केतन कडू चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक निखिल चेंडू खाली येतोय. पहिला मोहरा. पाणी न्यायचंय मैदानाकडे. निखिल ठोंबरे. यस तर मैदानामध्ये थोडी दुखापत झालेली आहे प्रथमेश शिंदे यांना. ठीक आहे असो परंतु पहिला मोठा मोहरा MK फायटर्स या संघाचा बॅक टू पवेलियन डगआउटच्या दिशेने परतावं लागते. गोल्डन डग केतन कडू. विजयासाठी लक्ष ठेवलेल्या 74 धावांचा पाठला करायचा आहे MK फायटर्स या संघाला. रोशन बॅटरने रोशन येतोय आणि सन्माननीय आमचे आधारस्तंभ सन्माननीय जावेद भाई पठाण यांचं शुभागमन.
मी जावेद भाईंना विनंती करतो, प्लीज वेलकम पाली प्रीमियर लीग 2026 मध्ये सिद्धेश दंत अँड टीम यांच्या वतीने आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. यस वेलकम. आमचे आधारस्तंभ सिद्धेश दंत यांचे आणि मी शिंदे काकांना विनंती करतो, सन्माननीय शिंदे काका यांना विनंती, आपण सुद्धा इकडे मंचाकडे यायचं आहे. पण त्यांना खाली बसून आवडतं मॅच बघायला, ते आपलेच आहेत. बोलूया मॅचकडे. येस, त्यांना खाली बघून मॅच मग आनंद वाटतो. हो, यावेळेस मात्र लेग स्टंपला चढून चेंडू आउट, चेंडू बाहेर आहे. याचं निश्चित वाईट बॉल येतोय, पंचांकडून दंडित केला जातोय. एक सिंगलने इथे खाता ओपन होतोय, अकाउंट ओपन केला जातोय. श्री गणेश होतोय वाईडने MK फायटर्स या संघाचा. ओव्हर क्रमांक पहिलं, काही चेंडू शिल्लक. शिरीष मांढरे. ओ, चेंडू टप्पा पडल्यानंतर बॅट बॉल मध्ये संपर्क नाही, सरळ जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. कॅप्टन स्वतः आहे सूरज होले. कोणती चूक न करता डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा आणखी एक डॉट बॉल येतोय या ओव्हर मध्ये. ओव्हर क्रमांक पहिलं प्रगतीपथावर चालू असताना एकच धाव अद्याप, ती पण वाईटच्या स्वरूपामध्ये. ओव्हर क्रमांक पहिलं अगदी सुंदर पद्धतीने सुरुवात या सेकंड इनिंगची, पण इथे करावा लागेल. आता मात्र वाईट बॉल येतोय, पंचांकडून दंडित केला जातोय. पंच आम्हाला 2 हात समांतर करून इथे मात्र कळवत आहेत, इट इज अ वाईट बॉल. एक अवांतर धावसंख्येने धावफलक पुढे वाढतोय, एकेरी धावसंख्येने दोन्ही आकड्यावरती. इथे करावं लागेल, खेळावं लागेल, बॅटच्या मधोमध चेंडू घ्यावे लागतील. रोशनच्या बॅट मधून यावेळेस मात्र ऑनसेला चेंडू ट्रॅव्हल होते अलंग दो कार्पेटच्या साहाय्याने. चेंडू मात्र खेळून काढला जातोय, डीप मध्ये जातोय, पण 2 धावा निश्चित येते मात्र कव्हर केल्या जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स प्रथमेश अँड रोशन. आणखी 2 धाव्याने धावफलकावरती 4 धावा, या आपण 4 या आकड्यावरती धावफलक पाहतोय. परंतु विजयासाठी लक्ष आहे, 74 धावांचा टार्गेट इथे सेट केलेला आहे. हा टार्गेट जर फोडायचा असेल तर इथे मात्र खेळावा लागेल. यावेळेस मात्र उचललाय चेंडू, वाईडिश कॉर्नरला येतोय क्षेत्ररक्षक. पालीचा चिता या नावाने सुप्रसिद्ध असणारा यावेळी मात्र विनायक येतोय. निश्चित 1 धाव कंप्लीट केली जाते. 1 धावन संख्येने धावफलक पुन्हा एकदा वाढतोय 5 या आकड्यावरती. ओव्हर क्रमांक पहिलं, काही चेंडू शिल्लक या ओव्हरचे. आता मात्र बऱ्याच वेळानंतर प्रथमेश शिंदे, स्ट्राइक इज ऑन. आणि बॅटने खेळलाय चेंडू, डीप मध्ये जातोय, डीप मिड विकेटला. यावेळेस मात्र प्रथमेश शिंदेच्या बॅट मधून चौकार. पहिले इथे संपलेलं आहे आणि एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा 9 या आकड्यावरती आपण पाहतोय. ओव्हर क्रमांक पहिलं संपलेलं आहे. आता मात्र पॉवर प्लेचं षटक संपलेलं आहे. पॉवर प्लेच्या षटक समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा झालेल्या आहेत. एका विकेटच्या पश्चात 9 धावा. संस्कार येतोय यास ओव्हर क्रमांक 2 साठी. यावेळेस मात्र आमंत्रित केलेला आहे, संस्कारला निमंत्रित केलेला आहे, पाचारण केलेलं आहे. यानंतर मात्र आता 5 खेळाडू मैदानाच्या बाहेर असणार आहेत. पहिल्या 15 मिनिटांमध्ये 3 षटक तुमचे कंप्लीट झाले पाहिजेत, नाहीतर मग एक खेळाडू 30च्या ॲडमध्ये आतमध्ये घेण्यात येईल. याची दक्षता घ्यायची आहे. सर्कलमध्ये घेण्यात येणार आहे. त्यामुळे पहिल्या 15 मिनिटांमध्ये तुमचे 3 षटक कंप्लीट झाले पाहिजेत. यस, बोलूया मॅचकडे. मॅच इज ऑन. ओव्हर क्रमांक 2 साठी यावेळेस मात्र संस्कार येतोय. राईट आर्म राऊंड विकेट या एंडने गोलंदाजीसाठी इथे मात्र सज्ज आहे गोलंदाज संस्कार. पहिला चेंडू ओव्हर क्रमांक 2. यावेळेस मात्र आउटसाइड टू ऑफ स्टंप चेंडू पंचांकडून दंडित केला जातोय. पहिला चेंडू वाईटने सुरुवात होते या ओव्हरची आणि एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावफलक पुढे वाढतोय 10 या आकड्यावरती. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती 10 धावा. यावेळेस फटका सजवलाय. चेंडू बऱ्याच वेळ हवेत आहे. यस, रितेश येतोय कोणती चूक न करता.
दुसरा गडी बाद धक्का क्रमांक 2. यस अनुराग मुसळे येतोय यावेळेस मात्र बॅटिंग एंडसाठी. निश्चित जावेदभाई पठाण यांचं या ठिकाणी मोस्ट वेलकम. आणि या ठिकाणी या मंचावर उपस्थित अनेक इतर मान्यवरांचं सुद्धा सिद्धेजी दंत अँड टीम यांच्या वतीने या ठिकाणी या PPL पाली प्रीमियर लीग या 2026 नवे वर्ष आणि नवे हंगामामध्ये मनपूर्वक सरचे स्वागत. बोलूया मॅचकडे. अनुराग मुसळे येतोय बॅटिंग एंडसाठी. यावेळेस मात्र आपण पाहणार आहोत ओव्हर क्रमांक 2 प्रगतीपथात चालू आहे. 2 विकेटच्या नंतर धावफलकावरील धावा 10 या आकड्यावरती. नेक्स्ट बॉल आणि बॅटने खेळून काढलाय अलॉंग द कार्पेटच्या साईडने. चेंडू जातोय डीप मधून. क्षेत्ररक्षक विनू येतोय पण एकच धाव निश्चितच मिळेल. 11 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. अजूनही मोठा कोणत्या प्रकारचा फटका नाही. एक प्रथमेश शिंदेच्या बॅट मधून डीप मिड विकेटला एक चौकार आपण पाहिलात. यस यावेळेस माझा हेलिकॉप्टर परंतु निखिल आहे निश्चित. प्रथमेश शिंदे बॅक टू पवेलियन. मॅच मध्ये सुजलची बॅटिंग पाहिलीत. अगदी नेत्रदीपक 2 षटकार सुजलच्या बॅट मधून आले. एक एक शुभ स्वागत. याच की दिवाला दिवा लावत गेलं की दिव्याची एक दीपमाळ तयार होते. फुलाला फुल जोडत गेलं तर फुलाचा फुलहार तयार होतो. तसंच माणसाला माणूस जोडत गेलं तर नीट नीट माणसांची एक माणुसकीचं एक सुंदर नातं तयार होतं. असं माणुसकीचं सुंदर नातं निर्माण केलेलं सन्माननीय सिद्धेजी दंत आणि तसेच या ठिकाणी आम्हाला ज्या ट्रॉफीज या ठिकाणी आम्हाला दिलेल्या त्या नेत्रदीपक अगदी सुंदर ट्रॉफीज आमचे बंधू सन्माननीय वेदांत कमलाकर शिंदे यांच्याकडून या ट्रॉफीज देण्यात आलेल्या आहेत. मी सिद्धेजी दंत एजी स्पोर्ट आणि संपूर्ण ज्या टीमच्या वतीने सन्माननीय आमचे बंधू वेदांत कमलाकर शिंदे यांचे या ठिकाणी लाईव्ह इकडे कॅमेरा फिरवायचा आहे. FH स्पोर्ट्स टेलिकास्ट यांना विनंती आहे आपण इकडे कॅमेरा फिरवायचा आहे. आपण शुभ स्वागत घेत आहोत. सन्माननीय सिद्धेशजी दंत यांच्या शुभ हस्ते वेदांत कमलाकर शिंदे आणि सर्व चषक यांच्याकडून देण्यात आले. निश्चित थँक्यू सो मच. आणि नेहमीच सिद्धेश दंतसोबत एक मोठा भाऊ म्हणून जे उभे राहतात असे सन्माननीय जावेदभाई पठाण की जीवन ज्यांचे अवघे आहे कर्तृत्वाचे पराक्रमाचे, ज्यांनी आपल्या परिश्रमातून शिखर गाठले कर्तृत्वाचे यशस्वीतेचे, असे सन्माननीय जावेदभाई पठाण ज्यांचं सिद्धेशजी दंत यांच्यावर अपार असं प्रेम आहे आणि खूप सुंदर भाऊप्रमाणे एक मोठ्या भावाप्रमाणे त्यांच्या सोबत कायमस्वरूपी एक आधारस्तंभ म्हणून उभे राहतात असे जावेदभाई पठाण यांचं या ठिकाणी शुभ स्वागत. यस बोलूया मॅचकडे. मॅच इज ऑल. पवन शिंदे येतोय यावेळेस मात्र बॅटिंग एंडला. आपण स्ट्राईक एंडला त्याला पाहतोय ओव्हर क्रमांक 2. यस यावेळी आडव्या बॅटने खेळण्याच्या पद्धतीने यस आणि पुन्हा एकदा या ठिकाणी वेलकम करूया आपण रवींद्रजी ठोंबरे यांचं या ठिकाणी शुभ आगमन. पाली प्रीमियर लीग सिद्धेशजी दंत अँड टीम यांच्या वतीने सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा पवन शिंदेला बीट केलंय. मी गणेश काका शिंदे यांना विनंती असेल आपण सुद्धा यायचं आहे प्लीज. आम्हाला एक आमचं शुभ स्वागत तुमचं करायचं आहे. काकांना विनंती आहे प्लीज काका. येस ओके काका पण तुमचं स्वागत आम्हाला पुन्हा करावं असं वाटतोय. येस ओके ठीक आहे.
येस, तर बोलूया मॅच कडे. आता मात्र आपण पाहिलं तर समीकरण अगदी 11 चेंडू आणि 56 धावांची अजूनही गरज आहे. अनुराग मुसले यावेळी बॅटची कडा घेतील. चेंडू मागे वळतोय पण थांबवावं लागते कारण चेंडू आता मात्र फार मापक असे चेंडू आहेत. आता मात्र 10 समीकरण असेल, 10 चेंडू आणि 56 धावांची गरज आहे. थँक्यू सो मच. बोलूया मॅच कडे. अगदी रोमार्शक अनुराग मुसलेच्या बॅट मधून येतात एक नेत्रदीपक षटकार. व्हाईट बॉल येतोय, पंचांकडून दंडित केला जातोय. यस, आउटसाइड टू ऑप्शन चेंडू आहे. व्हाईट बॉल पंचांकडून यावेळेस मात्र दंडित केला जातोय गोलंदाज राजेश इंदुरकरांना. यावेळेस मात्र समीकरण चेंज होतोय. आता समीकरण आहे 8 चेंडू 44 धावांची गरज आहे. सरळ बॅटने लॉंग ऑफला कव्हर केला जातोय चेंडू गोलीच्या स्पीडने. चौकार. यस, बोलूया आता मात्र रंगतदार सामना. अगदी सामन्याला रंग येतोय. ओव्हर क्रमांक इथे मात्र 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा टोटल झालेल्या आहेत 35 धावा. आता समीकरण असेल येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 39 धावांची गरज. 36 झालेल्या आहेत धावफलकावरती धावा. आता 6 चेंडू आणि 39 बरोबर 39 धावांची गरज असताना ओव्हर क्रमांक 4 साठी निमंत्रित केले सूरज हुले. ओव्हर टू विकेट. फुल टॉस आहे. फुल टॉस वरती फुल टॉस दिलाय. डीप फाईन लेगला नो बॉल येतोय म्हणजे नो +4 म्हणजे धावा मिळतील 5 आणि फ्री हिटची यावेळेस मात्र सुवर्ण संधी इथे उपलब्ध आहे. उघडा डोळे पहा नीट समोर आहे आता फ्री हिट. सहा चेंडू 33 धावांची आवश्यकता असताना अनुराग मुसले स्ट्रायकिंगला फलंदाज आहे सज्ज. समोर गोलंदाज सूरज. ओ यावेळेस मात्र डीप लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल कव्हर केली जातोय सतेजी. आणि हॉटेल श्री गणेश चे सर्व प्लेयर्स यांना विनंती आहे आपण समालोचक कक्षाकडे यायचं आहे. सिद्धेजी दंत आपले टीम कॅप्टन इथे वाट पाहत आहेत. पवन शिंदे इथे मात्र आता धावा पाहिल्या तर आता समीकरण येणारे धावा झाले धाव फलकावरती 42. आता चेंडू आहेत शिल्लक 5 चेंडू आणि 32 धावांची गरज.
येणारे 5 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता असताना न्यू बॅटर फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला शुभम रावळ येतोय. तर बॅटने खेळून काढलाय. लॉंग ऑन मध्ये आहे फील्ड क्षेत्ररक्षक निखिल. काय जबरदस्त फील्ड आहे, तितकी चांगली फेकी सुद्धा आहे. निश्चित एक धाव मिळते, परंतु समीकरण मात्र आता फार पाहिलं तर येणारे 4 चेंडू आणि अजूनही 31 धावांची गरज आहे. शुभम रावल एक लेफ्ट हँड फलंदाज येतोय. मागील मॅचचा हिरो ठरलेला आहे. एक चांगला षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिलात मागील मॅचमध्ये आणि सामना विजयी ठरलेला होता. MK फायटर्स तोच शुभम रावल यावेळेस मात्र बॅटिंग एंडला. समीकरण आता मात्र अवघड आहे, पण एखादा चमत्कार क्रिकेटच्या या क्रीडा नगरीमध्ये घडतोय का पाहूया. 4 चेंडू 31. शुभम रावल यावेळेस रडार मध्ये चेंडू होता, बॉल बॅट मध्ये संपर्क नाही, परंतु यष्टांचा वेध घेतोय चेंडू आणि बॅक टू पवेलियन गोल्डन डक शुभम रावल. अनिश्चित खेळ म्हटलं जातं या क्रिकेटच्या क्रीडा नगरीमध्ये. तर आकाश मणवी येतोय, माझे मित्र आकाशजी मणवी. यावेळेस मात्र बॅटिंग एंडला आपण त्यांना पाहतोय. स्ट्राईक एंडला येतोय आकाश मणवी. चेंडू 3 असतील, 3 चेंडू 31 धावांची आवश्यकता असताना आकाश मणवी यावेळेस ऑन साइडला 1 बाउन्स वाईडिश काऊ कॉर्नर कडून येतोय. क्षेत्ररक्षक विनू येतोय. अगदी सुंदर चपळही आहे त्याच्यामध्ये. एक चांगली फेकी पाहायला मिळते विनूकडून. सिंगल येते. अनुराग मुसले पुन्हा एकदा बघूया. अनुराग मुसलेच्या बॅट मधून आणखी काही नेत्रदीपक स्ट्रोक. 2 चेंडू शेवटचे 30 धावांची आवश्यकता असताना अनुराग मुसले इज ऑन फायर. येतोय चेंडू. संघाचा तिसरा चेंडू घेऊन अरे बाबा 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 यो स्पेशल ऑडिओ क्लिप. यानंतर मात्र शेवटचा चेंडू या मैदानामधला. बॅटची कडा घेते दरम्यान निर्धाव चेंडू. अशा तऱ्हेने सामना विजयी ठरतोय. 1 अँड ओनली आरुषी 11. यस, थँक्यू सो मच. आणि यानंतर आवाजामध्ये फेरबदल करूया. आवाज ऐकूया व्हॉइस ऑफ बुरमली श्रीयोगजी गायकवाड. आणि यानंतर आमचे ज्यांच्याकडे पाहून आम्ही कॉमेंट्री शिकलो असे सन्माननीय सुधागड नव्हे, रायगड नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांचा आवाज सर्वांना मंत्रमुग्ध करून करणारा आवाज असे आमचे उत्कृष्ट कॉमेंटेटर सन्माननीय निलेश नाईक सर यांचा आपण आवाज ऐकूया या नेक्स्ट मॅचसाठी. थैंक यू अमित जी. तो आइए अब बैक टू बैक दूसरी बार जिन्होंने खिताब जीता है मैन ऑफ द मैच का. ऑल मेमेंटो स्पॉन्सर्स बाय सागर मोरे. मैन ऑफ द मैच गोज टू नो डाउट फर्स्ट इनिंग 25 and that will be 33 in previous inning. मंगेश उर्फ लाला हा ठरतोय मॅन ऑफ द मॅच. Thank you. नमस्कार एंड आप सभी का स्वागत है PPL 2026 के इस